नमस्कार, मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. असा कडकडीचा छान असा उन्हाळा चालू आहे, मुलांना सुट्ट्या आहे. मग मुलांसाठी काहीतरी असं गोड आणि चॉकलेटचं त्यांना खूप आवडतं, म्हणून आज आपण इथे चॉकलेट बार करतोय किंवा चॉकलेट न वापरता चॉकलेट बिस्किटांचा आपण इथे चॉकलेट बार करतोय. टाइम न घालवता चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. बघा, इथे मी चॉकलेट बिस्किट घेतलेले ते असे तोडून टाकायचे, नाही तोडले तरी चालेल, असे पूर्ण तोडून टाकायचे आपल्याला. इथे मी एक पॅकेट घेतलेलं आहे, तुम्ही 2 पॅकेटचाही वापर करू शकता. कोणत्याही क्वालिटीचे किंवा कोणत्याही कंपनीचे तुम्ही घेऊ शकता तिथे. बघा, आता आपण याच्यामध्ये दूध टाकतोय. हे आपलं रूम टेम्परेचरवरचं दूध आहे. मी इथे 1 कप दूध टाकलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे. बघा किती छान मस्त असं बनवून तयार झालेलं आहे. हे बघा मस्त झालेलं आहे. ना साखरेचं आपण इथे वापर केलेला आहे, ना मैदा ना काही. मस्त झालेलं आहे. साईडला ठेवते मी. तर इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे, ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे. हे बघा, मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेलं होतं. असं करायचं असलं ना तर आपण आधी पहिले ना फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे मग पटकन इझिली कापता येतं. हे एक बाउल घेतलेला आहे, बाउलमध्ये चॉकलेट टाकून द्यायचं आहे. बघा मस्त पटकन होतं. इथे एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात गरम पाणी केलेलं आहे मी. आता त्याच्यावर आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. आणि चमच्याच्या साहाय्याने हे बघा लगेच मेल्ट व्हायला लागलं. असं हलवत राहायचं आपल्याला. हे बघा मस्त झालेलं आहे. बघा, आता मी ते गॅस बंद करते. बाउल गरम आहे, तोपर्यंतच आपण खाली उतरून पुन्हा जे करून घेऊ. असं छान मेल्ट होतं. मग बघू शकतात तुम्ही. बाउल गरम आहे तोपर्यंत छान असं मेल्ट करून घ्यायचं खाली उतरून. तर बाजारात भरपूर मोल्ड भेटतात त्याचे कुल्फीचे. आपण इथे मोल्ड न वापरता कप घेतलेले, हे पेपर कप घेतलेले चहाचे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे, भरपूर असं टाकून घ्यायचं. हे बघा असं करत चालायचं, फक्त फिरवायचं. हे बघा खूप इझिली होतं हे. म्हणजे राहिलेलं आहे जास्तीचं ते असं काढून घ्यायचं. चमच्याच्या साहाय्याने असं बाजूचं एक काठ पुसून घ्यायचे. दुसरं पण मी तसंच करून घेते. किती मस्त होतात ते. आणि झटपट होतं हे, टाइम नाही लागत त्याला.
बघा इथे मस्त असे आपले झालेले ते. आता मी हे फ्रीजरमध्ये ठेवते, फ्रीजमध्ये नाही फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवून देऊ आपण 5 मिनिटासाठी. आता आपण सेम प्रोसेस पुन्हा डेअरी मिल्कचे करतोय. आपण इथे 2 करतोय, डेअरी मिल्कचे आणि एक डार्क चॉकलेटचे. मी डेअरी मिल्क पण असंच बाहेर काढून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. बघा म्हणजे काय होतं की पटकन मेल्ट होतं मग ते पण, म्हणून मी ते पण काढून ठेवलेलं आहे. हे बघा डेअरी मिल्क पण आपलं असं मेल्ट झालेलं आहे. आता हे आपण उतरवून घेऊ. हे बघा तर हे आपण याच्या मोल्डमध्ये टाकून घेऊ, कपकेकमध्ये. कपमध्ये टाकलं ना की थोडं असं चमच्याने आपल्याला हे पसरावं लागतं, कारण हे डेअरी मिल्क हे जास्त मेल्ट होत नाही. असं पूर्ण करून घ्यायचं. असं पहिलंच चालायचं. हे बघा असं करून घेतलं मी, मस्त झालेलं आहे. आता हे पण आपण फ्रीजरमध्ये ठेवू 5 मिनिटासाठी. हे बघा मस्त असं सेट झालेले ते, बघू शकतात तुम्ही, छान झालेले. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे. मस्त झालेलं आहे. आणि हे आपलं डेअरी मिल्कचं, हे पण आपण असंच बनवून घेऊ. हे बघा आता आपण हे फ्रीजरमध्ये 1-3 तासासाठी ठेवून देऊ. हे बघा मस्त सेट झालेली आपली आईस्क्रीम. मी याच्यामध्ये स्टिक पण टाकून घेतलेले आहे. जर असं हे एकदम ओढून जर काढायला गेलं तर हे बघा एकदम इझिली निघते. बघू शकतात तुम्ही, मस्त छान झालेली आपली आईस्क्रीम. हे बघा आता मी ना तुम्हाला हे दुसरे पण काढून दाखवते. बघा किती इझिली निघते. हे बघा, कोण म्हणतं की तुटत नाही, एकदम मस्त निघतात. बघू शकतात तुम्ही किती छान झालेले आपले. आणि आपण इथे मैदा वगैरे काही न वापरता फक्त चॉकलेट बिस्किट आणि डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे, याचा आपण इथे वापर केलेला आहे. बघा किती छान निघालेले ते. बघा इथे तुम्हाला दुसरं काढून दाखवते मी. बघा इथे मस्त असे आपले चॉकलेट बार बनवून तयार आहे. इथे मी चॉकलेट बिस्किट वापरले आहेत. तुम्ही कोणत्याही ब्रँडचे बिस्किट वापरू शकतात, खूप छान टेस्टी बनतात. इथे मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि डेअरी मिल्क चॉकलेटचा असं 2 करून दाखवले तुम्हाला. खूप छान इझिली बनवून तयार होतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.